अवघ्या 9 महिन्यांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार, आईने गुप्तपणे केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून धक्कादायक प्रकार उघड. सांगली जिल्ह्यातील या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाबुकस्वारवाडी येथे अवघ्या 9 महिन्याच्या बालिकेवर तिच्याच काकूकडून कथितपणे अमानुष मारहाण आणि क्रूर वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित महिलेविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार गेल्या 2 महिन्यांपासून बालिका सतत रडत असल्याने तिच्या आईला संशय आला. नेमके काय घडत आहे याची खात्री करण्यासाठी आईने घरात गुप्तपणे मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. या कथित व्हिडिओमध्ये संबंधित महिला बालिकेला लाथा मारताना, हाताने मारहाण करताना, चिमटे काढताना तसेच एका हाताने उचलून जोराचे झटके देताना दिसत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार उघड होताच परिसरात संतापाची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणातील व्हिडिओ तात्काळ जप्त करून त्याचे फॉरेन्सिक परीक्षण करण्यात यावे, बालिकेची सखोल वैद्यकीय तपासणी करून दुखापतीची नोंद घ्यावी, तसेच उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे संबंधित महिलेविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून निष्पक्ष व जलद गतीने तपास करावा, अशी मागणी ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिलचे सांगली जिल्हाध्यक्ष देवधर सांगले यांनी केली आहे. यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख इम्रान मुजावर, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जुबेर शेख, शैलेश मठपती, दस्तगीर मुल्ला यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणात पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.